आमच्या जवळचे आहेत, एकीकडे बागाड तर दुसरीकडे कडापे, दोघांनाही खूप खूप शुभेच्छा A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने. आलेले सर्व या ठिकाणी मान्यवर आहेत. आमचे इब्राहिमभाई जलगावकर आहेत, त्याच्यानंतर एकनाथजी कुर्मे आहेत, त्याचबरोबर इथं मंगेश शेठ आहेत. या सर्वांचं आणि आलेल्या क्रिकेट रसिकांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. या ठिकाणी संजय पवार आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आहेत, त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. हॅलो. आणि आता आजच्या दिवसाकडे आपण जातोय. खऱ्या अर्थाने मुख्य स्पर्धेला आज सुरुवात होताना पाहायला मिळते. A1 म्हटलं तर आयोजनसुद्धा A1, माणसंसुद्धा A1, स्पर्धासुद्धा A1. आणि या A1चं A1 आयोजन पाहण्यासाठी आलेल्या सगळ्यांचं स्वागत, खेळण्यासाठी आलेल्या सगळ्यांचं स्वागत. आणि घेऊन जातोय तुम्हाला A1च्या दुनियेमध्ये. आणि पुढील 3 दिवस A1 आणि A1 हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर येत आहेत गणेश, स्ट्राईकवर दर्शन, नॉन स्ट्राईकला अल्पेश, बॅटिंगसाठी भागाड संघ पाहायला मिळतोय राजे ग्रुप, आणि दुसऱ्या बाजूला सुपरस्टार कडापे. पंचांचा इशारा मॅचच्या सुरुवातीचा राजेश तळाशिलकर सर, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रमाकांत पवार सर. मॅचला सुरुवात, दिवसाला सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, जाऊ दिलाय. निर्धाव चेंडूने आजच्या दिवसाला सुरुवात होताना पाहायला मिळते. 10:44 पहिला बॉल पडलाय. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य पाहूया. 7 मॅचेस आज दिवसभरामध्ये खेळवल्या जाणार आहेत. हळूहळू मात्र प्रेक्षकांनी हे मैदान फुलून जाताना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला, बॅटची कडा घेत मागे जाताना पाहायला मिळेल, आणि विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय राजे ग्रुप या ठिकाणी बागाड संघाला, तर यश मिळतंय सुपरस्टार कडापे. सगळेच डॉन आहेत, परंतु काही डॉन निजामपूरचे आहेत, काही डॉन सुरतवरून आलेत, काही डॉन मुंबईवरून आलेत, काही डॉन कुवेतवरून आलेले आहेत. आणि हे सगळे A1च्या आयोजनाचा आनंद घेणार आहेत. A1चे सगळे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. पहिला चौकार जर पाहिलं तर आजच्या दिवसातील बॅटमधून येताना पाहायला मिळालं अल्पेश यांच्या. पहिली धाव सुद्धा अधिकृतरित्या त्यांच्या बॅटमधून. चेतनने पहिली रन काढली, पहिली विकेट गणेशने घेतली, पहिली कॅच मंगेश यांनी पकडली, पहिला चौकार मारला अल्पेश यांनी, पहिला षटकार कोण मारणार हे बाकी आहे. धावसंख्या झाली 7. पहिली ओव्हर संपल्यानंतर 7 धावा धावफलकावर. चेतन पांगशेतील मात्र या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले. प्रत्येक जण आपल्या थोड्याफार प्रमाणात कामामध्ये व्यस्त आहे, परंतु तरी सुद्धा लक्ष मात्र स्पर्धेकडे आहे. मैनुद्दीन भाई आहे देखील कुवेतवरून आवर्जून आलेले आहेत. हो, हा बॉल कमी गतीने आला. चेतनने मात्र एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. हॅलो.
चेतन आता यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल खेळलाय, निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. यावेळेला टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय, एक धाव तिकडे मिळणार आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल वळतोय पाठीमागे आणि तिकडे जर पाहिलं तर दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. तिसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चेतनने देखील चांगलं षटक बऱ्यापैकी टाकलं म्हणावं लागेल आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 15 धावा धाव फलकावर. A1च्या ट्रॉफीचं आणखीन एक वैशिष्ट्य, खेळपट्टी ही मातीची बनवली जाते. आजपासून जर तुम्ही 4 महिने अगोदर दिवाळीमध्ये या ठिकाणी आला असतात, मैदानाचा एखादा फोटो घेऊन गेला असतात आणि आजचं मैदान पाहिलं तर सगळ्यांना धक्का बसेल की हे मैदान होतं कसं आणि केलं कसं जातं. आणि हीच ओळख आहे. आणि समीर सर, मला A1ची ट्रॉफी आवडते त्याचं आणखीन एक कारण आहे. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी बेस्ट आहे, परंतु मैदानात आल्यानंतर तो फक्त A1चा कार्यकर्ता असतो आणि मिळालेलं काम तो करत असतो. इथे किती मोठा माणूस आहे त्याला महत्त्व राहत नाही, तो फक्त A1चा सदस्य आहे हेच महत्त्व आहे. आणि म्हणून ही स्पर्धा रायगडात नावाजलेली आहे. 28 वर्ष पूर्ण करते. बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं जाते. गणेश येत आहेत, धावा कराव्या लागणार आहेत अल्पेशला सुद्धा आणि चेतनला सुद्धा, कारण अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. गणेश कडू येतात गोलंदाजीसाठी. समोर स्ट्राईकवर चेतन, वेगवान चेंडू, बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल, बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय, रन मिळणार आहे तोपर्यंत 1. आणि आम्ही सुद्धा आवर्जून वाट पाहत असतो कधी एकदा रहमतभाईंचा किंवा समीरभाईचा कॉल येतो आणि कधी एकदा A1साठी निजामपूरला जातोय. गेल्या 5 वर्षात हे नित्याचंच झालंय. 16 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गणेश, परंतु धावा कराव्या लागणार आहेत. यावेळेला फटका, समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालाय. बॉल समोरच्या दिशेने जातोय, थोडासा बाजूला गेला आणि धाव घेण्याची प्रयत्न सुद्धा केला गेला होता, परंतु रोखले तिकडे. धावसंख्या जर पाहिली तर आता 17. थोडासा दबाव आहे, षटकार चौकार देखील मारावे लागणार आहेत. परंतु या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, 1 ओव्हरला 15, 20, 30 धावा सुद्धा होतील आणि कधी कधी 1 ओव्हरला 5 रन, 6 रन, 3 रन सुद्धा नाही होत. झालं का यावर्षी सुद्धा? यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत गोलंदाज. फलंदाजांना हात खोलावे लागणार आहेत. या मैदानात मला शेरू लोहारने अंधारात 1 बॉल 6ला मारलेला षटकार आठवतोय, किंवा बबलू पाटीलचे लांब लांबवरचे षटकार मारलेले या ठिकाणी आठवत आहेत. फरदीन काझी गेल्या वर्षी उस्मान पटेलला या मैदानात खेळताना पाहिलं आहे. असे रथी महारथी माझ्या मते कदाचित उद्या परवा फरदीन काझी सुद्धा इकडे पाहायला मिळेल. आता कदाचित म्हणतोय, अजून काही अधिकृत माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही आहे, परंतु इकडे खेळण्यासाठी सगळे चातुर असतात. या हो, और आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळाला आहे. कदाचित सुमित ढेकळेला सुद्धा इकडे आपण पाहू. मोठमोठे खेळाडू इकडे आपल्याला पाहायला मिळणारच आहेत,
कारण IPL हा म्हटल्यानंतर 4 आयकॉन कोण कोण असणार याची चर्चा आहे. A1ची A1 स्पर्धा यावेळेला फटका समोर खेळलाय, फिल्डर आहे तिकडे, त्यांच्याच दिशेने जाताना पाहायला मिळेल. इकडे थोडासा दबाव निर्माण केलाय कडापेकरांनी, कारण धावसंख्या अपेक्षित अजूनही नाही आली. आणि हे षटक जे होतं ना गणेश कडू यांचं खूप चांगलं राहिलं. गणेशने 2 ओव्हर केल्या, 1 विकेट घेतली आणि फक्त 10 धावा दिल्या. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात आणि धावसंख्या 3 ओव्हर संपल्यानंतर 18 झाली आहे. मंगेश कडू येतात गोलंदाजीसाठी, एक लेजेंडरी खेळाडू. या परिसरातील दिग्गज खेळाडूंची नावं जर काढायची झाली तर पहिल्या 5 खेळाडूंमध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून असणार. कारण एवढं वर्ष खेळतायत ते, एवढी वर्ष मैदानं गाजवलेली आहेत. त्यामुळे या खेळाडूकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सगळ्यांचाच आपल्याला पाहायला मिळत असतो. एक आदर्शवत क्रिकेट, गावासाठी क्रिकेट खेळण्याची धडपड आणि खेळामधील व्यावसायिकता. अगदी गेल्याच वर्षी मी सुरतला पाहिलं, बलाढ्य टीमच्या विरुद्ध मंगेश काय तुटून पडले होते SRK ट्रॉफीमध्ये. अल्पेश स्ट्राईकवर आहेत, जोडीला चेतन स्ट्राईकवर आहेत, जोडीला अल्पेश. मंगेश यांचा पहिला चेंडू थोडासा उंचावरून टाकला आणि थोडासा पुढे केला होता. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावा बनवावे लागतील बागाडला. छोटेसे रुद्र कदम सुद्धा म्हणतायत धावा आल्या पाहिजे. यावेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. फिल्डर तर बीट झालेत, पाहूया. निघालाय बॉल पाठीमागे, तिकडे अडथळा आहे परंतु तरी सुद्धा बॉल अडवलाय. वा. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. आज आम्ही सिंगल पाहिल्या, डबल पाहिल्या, 1 धाव पाहिली, चौकार पाहिला, आता षटकार पाहायचा राहिलाय. आणि त्या 3 धावांनी धावसंख्या गेली आहे ती 22 धावांवर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. आजच्या दिवसातील 7 सामने त्याचे सगळ्यांनाच या ठिकाणी उत्कंठा लागलेली आहे. हा बॉल थोडासा पुढून फिरवलाय, अडवण्याचा प्रयत्न केला गेला पाठीमागे, परंतु तिकडे 1 धाव तोपर्यंत कंप्लीट केली गेली आहे. राजे ग्रुप भागाड विरुद्ध सुपरस्टार कडापे यांच्यातील एक जबरदस्त मॅच. पुढच्या दोन्ही टीमने तयार राहायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सगळ्या टीमला विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 1 इनिंग अगोदर इकडे यायचं आहे, कारण ही स्पर्धा शिस्तबद्धतेसाठी ओळखली जाते. आणि नो डाऊट आंतरगावचे संघसुद्धा वेळेवर येतात किंवा शिस्तबद्ध क्रिकेट खेळतात. यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र खेळला मिड विकेटला. फिल्डर तिकडे पोहोचलेले आहेत. 1 धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 25 धावा. ओव्हर नंबर 4 सुरू असताना साखळेवाडी वरदायनी स्पोर्ट्स साखळेवाडी आणि इंडियन निजामपूर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बिग हिट, फटका खेळलाय, टोलावलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर शोधून काढला आणि त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी कॅच नुसती सुटली नाही, जोडीला 4 धावा सुद्धा आलेल्या आहेत. चौकार. सह्याद्रीच्या कुशीमध्ये असणारा हा संपूर्ण परिसर, निजामपूर आणि सगळी आंतरगावची जी गावं आहेत, ज्या गावातील बरेचसे चाकरमानी सुरतला, मुंबईला आणि कुणी कुवेतला, परंतु आज सगळ्यांचं लक्ष A1 ट्रॉफीवर असणार आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे. A1ची 28 वर्ष
माझ्या मते एखादी छोटीशी मुलाखत रहमतभाईंची मला घ्यावीशी वाटते. आम्ही 28 वर्षांवर चर्चा करायला सुद्धा खूप आवडेल आणि हे सगळं आपण यूट्यूबमध्ये बंद देखील करून ठेवू. मग पहिलं वर्ष कसं होतं, पारितोषिक कसं होतं, कोणी कोणी स्पर्धा गाजवली आहे, ऐका. यावेळेला चौथा षटक मात्र या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा, चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि इकडे जर पाहिलं तर अजूनही एक ओव्हर बाकी आहे, त्यामुळे प्रयत्न भागात टीमला करावे लागणार आहेत. साखळेवाडी आणि इंडियन निजामपूर, चला टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन उभं राहायचं आपण. हॅलो हॅलो. साखळेवाडी आणि इंडियन, शेवटचं एक षटक बाकी आहे आणि या एका षटकामध्ये काय होणार आपल्याला पाहायचं आहे. इंडियन निजामपूर आणि साखळेवाडी. स्क्वेअर लेगचे फिल्डर, बॉलरचं नाव सांगा. अनिकेत, जयेश, जयेश आलेत बॉलिंगसाठी. शेवटचं षटक घेऊन धावसंख्या जर पाहिली तर 30, शेवटची ओव्हर आहे. धावा कराव्या लागणार आहेत. पंच जर पाहिलं तर या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. ओव्हर स्टेपिंग केली आहे आणि त्यामुळे नो बॉल आणि त्यानंतर आता असेल फ्री हिट. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय, बॉल अडवला जातोय आणि धावबाची संधी. पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट आलेली जरूर आहे, विकेट आली आहे. बारा बॉलमध्ये 22 धावा. चेतन आउट झालेत. अल्पेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या षटक आहे, काही मोठे फटके गरजेचे आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय अगदी आणि बॉल काही कळायला मार्ग नाही आहे. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता इकडे होताना पाहायला मिळते. यावेळेला बिग हिट, बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागलाय आणि हातातच जाताना पाहायला मिळेल. विकेट येताना पाहायला मिळते. गोलंदाज जयेश यश मिळवताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली. एकतीस धावा धाव फलकावर आहेत. कडापे संघाने थोडासा दबाव निर्माण केलाय, परंतु हटवावा लागेल. 1-2 सिक्स सुद्धा मॅचचं गणित बदलवतील आणि ते मारावे लागतील आता, कारण हळूहळू जर पाहिलं तर हा डाव संपण्याच्या दिशेने निघालाय. अडू नका, जाऊ द्या त्यांना, जाऊ द्या, हरकत नाही. जाऊ द्या, जागा करून द्या, कोणी अडू नका. हां हां, चला ठीक आहे. हा चेंडू पुढे टाकला. चेतनने प्रभावित केलंय. आज या संघामध्ये खेळण्याची संधी त्यांना मिळाली आणि खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करतायत. यानंतर
इंडियन निजामपूर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर साखळीवाडी सुद्धा आता आलेली आहे. बिग हिट. आतापर्यंत षटकार आला नव्हता, परंतु हा घ्या, बॉल जातोय सीमा रेषा पार. पहिला षटकार आजच्या दिवसातील 5व्या ओव्हरमध्ये. भाई जलगावकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. साखळीवाडी विरुद्ध इंडियन निजामपूर. चला टॉससाठी या. इब्राहिम भाई या तुम्ही. आणखीन एक मोठा फटका आलाय का, परंतु तिकडे ओ चुकी झाली या ठिकाणी. छोटीशी मरियम सुद्धा आली आहे मॅच पाहण्यासाठी, परंतु बाबा जे काम सांगतील ते त्यांना सुद्धा करावं लागणार आहे. या इब्राहिम भाई जलगावकर टॉस करतील आणि धावसंख्या झाली आहे ती 41 झालेली आहे. 42 धावा कडापे संघाला करायच्या आहेत बागाड संघाच्या विरुद्ध. टॉस केला जातोय इंडियन निजामपूर आणि विरुद्ध साखळीवाडी. चला टॉससाठी माझ्या मते साखळीवाडीचे कॅप्टन निजामपूर आलेत का? हा, साखळीवाडी कॅप्टन जा चला टॉससाठी लगेच. चला दुसऱ्या डावाकडे आपण जातोय. टॉस जिंकलेला आहे इंडियन निजामपूर संघाने जिंकला आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील निजामपूर संघाला सुद्धा आणि साखळीवाडीला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, कारण सगळे तयारी करून आलेत. काही गावातून आलेत, काही मुंबईवरून आलेत, काही सुरतवरून आलेत, काही कुवेतवरून आलेत. सगळ्यांचं स्वागत. एक्केचाळीस झालेत, 42 करायचे. चला सलामीची जोडी मंगेश कडू आणि त्यांच्या जोडीला अनिकेत ही जोडी मैदानात दाखल होताना पाहिल्या मिळते. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पुढल्या दोन्ही टीम आपण देखील सज्ज राहायचं आहे. कडापे कडापे आता एक अतिरिक्त प्लेयर तुम्ही पाठवू शकता. जो शेवटी बॅटिंगला येणार तो आला तरी चालेल. अनिकेत आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दर्शन गोलंदाजीसाठी आलेले आहेत. अनिकेत पांक्षे आणि मंगेश कडू यांना आपण पाहतोय.
खडाप्याचे सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर राजे ग्रुप भागड यांना आपण पाहतोय. अंतरगावचा हा 5 पाहायला मिळेल. कालही चांगल्या मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अंतरगावचा एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला होता आणि माझ्या मते बऱ्याच वर्षानंतर अंतरगावकरांना देखील इकडे खेळायला मिळालं असणार आहे. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे पॉईंटच्या डोक्यावरून. नो बॉल देखील या ठिकाणी पंच घोषित करतायत. प्रत्येकाची इच्छा असते या मैदानावर खेळायची, या मैदानावर येण्याची, या मैदानावर खेळण्याची, या मैदानावर परफॉर्मन्स दाखवण्याची, या मैदानावर ट्रॉफी जिंकायची. आणि 4 धावा धावफलकावर. पहिला अधिकृत चेंडू पडलेला नाही आहे कारण बिमर होता. पंचांनी मात्र बिमर घोषित केला आहे. धावा 4 एकंदरीत झालेल्या आहेत. फ्रीडचा फायदा उचलला जाईल का ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आजच्या दिवसातील मात्र या महत्त्वाचे क्षण पाहायला मिळणार आहेत. या संपूर्ण विभागाचं लॉर्ड्स म्हणून देखील या मैदानाला ओळखलं जातं. मैदानावर हिरवळ पाहायला मिळते. असं वाटतंय पुण्या मुंबईचं एखादं मैदान आहे की काय, परंतु नाही. हे निजामपूरचं मैदान आहे आणि हे A1चं मैदान आहे. A1 ट्रॉफी आहे. बॅट अगदी वेगात फिरवली आहे परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय. विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. A1 क्रिकेट क्लब निजामपूरची ही मानाची स्पर्धा 28वे पर्व आपण पाहतोय. फुलटॉस मंगेशसाठी अशा प्रकारचे बॉल देणं म्हणजे चुकी आहे आणि या चुकीला माफी नाही. शिक्षा 6 धावांची. षटकार. रात को खाओ पिओ ही गोष्ट बरी आहे परंतु दिवसा आराम करू नका. मॅच पाहिला या A1च्या A1 ट्रॉफीचा आनंद घ्या दिवसभर. आणखीन एक बिग हिट परंतु यावेळेला पाहायचं आहे मंगेश यांच्या बॅटमधून आलेला आणखीन एक जबरदस्त फटका. 4 धावा. चौकार. मंगेशने आपल्या आयुष्यामध्ये स्क्वेअर लेग मिड विकेटला मारलेल्या षटकारांची संख्या देखील माझ्या मते 1000 किंवा 1500 असेल. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 3-3 खेळाडू परंतु पकडले गेले कॅच आणि मंगेश यांना शांत करण्यात यशस्वी राहिलेले ते या ठिकाणी भागाडकर राजे ग्रुप. मोठं यश मिळत आहे. विकेट. चेतन पंक्षे आलेले आहेत. हे देखील विभागातील एक मोठं नाव आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अनिकेत. आता या 2 बंधूंवर मंगेश बाद झाल्यानंतर आपली ही धुरा असणार आहे. 42 धावा करायच्या. 14 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये झाल्यात सुद्धा. आणि या सुपरस्टार कडापेचा सुद्धा दरारा आपण पाहिला आहे. परंतु राजे ग्रुप भागाड देखील काही कमी नाही आहे. त्यांना सुद्धा कमबॅक करायचं इकडे. आणि आता पहिल्याच मॅचपासून प्रेक्षकांची गर्दी व्हायला लागली आहे कारण सगळ्यांनी हेच म्हटलं असेल पुढील 3 दिवस चलो निजामपूर A1ची ट्रॉफी पाहिला. चला निजामपूरला. सगळे याच ठिकाणी येतील. कोणी सायकलवर येईल, कोणी मोटरसायकलवर येईल, कोणी कारने येईल, कोणी एसटीने येईल, कोणी आमच्यासारखं टमटमने सुद्धा येईल. बिग हिट. नो बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय आणि हाही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फिल्डिंग चुकीच्या पद्धतीने लावली आहे आणि हेच पंचांनी या ठिकाणी हेरलं आणि नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित दिलाय आणि फ्रीड देखील असेल. 7 धावा.
यावेळेला उसळी होती, बॉलला मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न होतोय. साखळीवडीचा संघ देखील तयार झालाय या मैदानात खेळण्यासाठी एका वेगळ्या हाफमध्ये, आणि नुसता संघ नाही, समर्थक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. आज आपल्या गावाची मॅच आहे म्हटल्यानंतर सगळ्यांची गर्दी झाली इकडे, आणि का नाही होणार, वर्षातून एकदाच A1 ट्रॉफी येते आणि A1 ट्रॉफीसाठी A1 गर्दीसुद्धा हवीच, A1 पाठिंबासुद्धा हवाच. धावफलक जर पाहिला तर आता 22 धावांवर आहे. पहिली ओव्हर अजूनही काही संपलेली नाही आहे, पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, टायमिंग नाही होऊ शकलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, मिड विकेटला फिल्डर आहेत, आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 23 धावा कुठल्या गेलेल्या आहेत कडापे संघाकडून. अजूनही 19 धावांची आवश्यकता, 4 ओव्हर बाकी आहेत. फलक जर पाहिला तर आता पुढे जाताना पाहिलं मिळेल 29 धावा धाव फलकावर. दुसऱ्या षटकात जबरदस्त कामगिरी कडापे संघाची. कमबॅक भागाडला करावं लागणार आहे, कारण आता जर पाहिलं तर फक्त 13 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आणि चेतन पांगशे, जरी मंगेश आऊट झाले असतील तर चेतन हे देखील एक वलयांकित खेळाडू आहेत. त्यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका पाहायला मिळाला, आणि एकंदरीत 2 मोठे फटके चेतन यांच्या बॅटमधून आलेले आहेत. क्रीजचा वापर करत थोडंसं आतमध्ये खेळतायत, बॅट फिरवली अगदी वेगात, परंतु पाठीमागे बॉल जाईल, कॅच नाही झाली आहे. 1 रन मिळणार आहे, आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 30 धावा म्हणजे 12 धावांची आवश्यकता अजूनही आहे. इंडियन तयार झालेले आहेत. आज निजामपूरमध्ये स्पर्धा आहे म्हटल्यानंतर इंडियन संघ देखील चांगल्याच तयारीनिशी मैदानात उतरताना पाहायला मिळेल. माझ्या मते आज A1 सुद्धा खेळणार आहे. यस, रॉयल निजामपूर सुद्धा हा संघ याच निजामपूरचा पाहायला मिळतो. आणि आज इंडियन आणि A1 दोघे सुद्धा पाहायला मिळणार आहेत आपल्याला. फुलटॉस याच्यावर बिग हिट केलाय खरा, परंतु बॉल फाईन लेगच्या क्षेत्रात जातोय आणि सीमारेषा देखील ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 धावा. मॅचला जिंकण्यासाठी पुढल्या दोन्ही टीम रेडी राहायचंय. जसा सामना संपेल आपण लगेच मैदानात दाखल व्हायचंय, कोणताही विलंब करायचा नाहीये. काय वातावरण पाहायला मिळतंय इकडे. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय खरं, परंतु फिल्डरच्या दिशेनेच मात्र बॉल जाताना पाहायला मिळेल. मिड ऑफचे फिल्डर तिकडे येत आहेत, बॉल अडवत आहेत. रन 1 मिळणार आहे. 7 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. दुसरी ओव्हर सुरू असताना चेतन पांगसे यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी स्ट्राईकवर.
बिग हिट, पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात लांबी किती आहे. लांबी अपेक्षित नव्हती त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे चेतन यांना माघारी परतावं लागेल. विकेट. नाही, 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आणि बागडकर म्हणतात आम्ही अजूनही मॅच नाही सोडली आहे. चेतन यांना माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातात गणेश कडू. सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. एक धाव मात्र तिकडे मिळेल. विजयाच्या दिशेने आता वाटचाल होऊ लागलेली आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ केलाय सुपरस्टार संघाने, 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हरमध्ये 6. चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. विकी आलेत गोलंदाजीसाठी. विकीची सुरुवात तर चांगली झाली आहे. बिग हिट, फटका खेळलाय, फटका फसलाय, यष्टीरक्षक तिकडे पोहोचतायत, कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली आहे. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल परंतु पुन्हा थांबवलाय आणि एका धावीने धावसंख्या पुढे जात असताना 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सिक्सरच्या बॉलवर 6. आज एक पहिल्या डावात जर पाहिलं तर 1 6 आला. या डावात जर पाहिलं तर आतापर्यंत 3 6 आलेले आहेत. अखू टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण तर केलंय, कॅच मात्र त्या ठिकाणी चेतन पकडताना पाहायला मिळाले. विकेटचं पतन. या ठिकाणी दिनेश शेलार यांचं आगमन आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशी आमदीद. ठीक. नैनेश आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. विजयाच्या जवळपास जाऊन पोहोचलाय कडापेचा संघ, परंतु भागाड यांनी अजूनही हार मानलेली नाहीये. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने मॅचला फिनिश करणार सुपरस्टार कडापे ते मात्र आपल्याला पाहायचे, कारण 42 धावांचा पाठलाग करायचा होता. यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला फक्त ढकललं ऑन साईडला. स्क्वेअर लेगचे फिल्डर तिकडे येत आहेत, बॉल अडवत आहेत, तोपर्यंत 1 धाव मिळणार आहे. धाव संख्येची अजूनही 4ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आजचा दिवस खऱ्या अर्थाने मुख्य स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. बरेचसे शाळकरी मुले, शाळेची सुट्टी झाली असेल, घरी जायच्या ऐवजी आपल्या गावाची मॅच आहे किंवा A1ची मॅच आहे पाहायला चला.
वा, चांगली गोलंदाजी मात्र विकी यांनी आतापर्यंत केली आहे. पराभव दिसत असताना सुद्धा केलेली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते विकीची, म्हणून विकीचं कौतुक करावं लागेल. त्यांनी 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. A1 आयोजन, अखो टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावर मात्र आता असा काही फटका खेळलाय, जा शोधून आणा बॉल, एवढा लाभ मारलाय. षटकार. गटमध्ये